नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डिस्ट्रिक्ट कोड जज कालिपोंगसाठीची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यासाठी पाहू शकता एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आहे 17 एप्रिल 2024 रोजी जाहीर करण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता ज्या एकूण जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जी अधिकृत जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईटद्वारे जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार जे आहेत इंग्लिश स्टेनोग्राफरसाठीची जी पोस्ट आहे ग्रुप बी साठीची, याच्यासाठी 2 जागा आहेत एकूण. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क LDC ग्रुप सीमध्ये एकूण 13 जागा आहेत. प्रोसेस सर्व्हर समन वेलिफसाठी ग्रुप सीसाठी एकूण 2 जागा आहेत. त्यानंतर ऑर्डरली ऑफिस पिओनिफ फरश ग्रुप डीसाठी एकूण 17 जागा आहेत. त्याच्यानंतर नाईट गार्ड एकूण 2 जागा आहेत ग्रुप डीसाठी. स्वीपर कर्मबंधूसाठी ग्रुप डीसाठी एकूण 1 जागा आहे. त्याच्यानंतर टोटल 37 जागा आहेत. याच्यानुसार पाहू शकता जी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक आहे ती जारी करण्यात आलेली आहे. ही जी लिंक आहे ही अधिकृत लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्यानंतर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 17 मे 2024. त्यानंतर पुढे पाहू शकता, इथे पाहू शकता वॅकन्सीज जे आहेत इंग्लिश स्टेनोग्राफरसाठीच्या जी रिझर्वेशन आहे, आरक्षण जागा आहेत, आरक्षित जागांची एकूण डिटेलमध्ये जे आहे ती चेक केली जाऊ शकते. ओपनसाठी, त्यानंतर अनरजिस्टर्डसाठीच्या, त्याचबरोबर OBC इत्यादी जी जागा आहेत एकूण जागा आरक्षणानुसार चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर पुढे पात्रता पाहू शकता. वयाची पात्रता जी आहे जास्तीत जास्त जे वय आहे ते 40 वर्षापर्यंत म्हणजे 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2024 रोजी वय जे आहे ते ग्राह्य धरले जाईल. यामध्ये पाहू शकता इंग्लिश स्टेनोग्राफरसाठी ग्रुप बी साठीची जे आहे 80 वर परमनंट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड टायपिंग जी आहे 30 वर परमनंट असणे आवश्यक आहे. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जी टायपिंगची पात्रता आहे ती पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोसेस सर्व्हर याच्यासाठी पाहू शकता कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ प्रोसेस सर्व्हर मस्ट हॅव क्लास 8 म्हणजे 8वी पास असणे आवश्यक आहे रेग्युनाइज स्कूल इक्विलंट इन्स्टिट्यूशननुसार. त्याचबरोबर पिऊन फरशसाठी पाहू शकता 8वी पास असणे आवश्यक आहे. नाईट गार्डसाठी ग्रुप डीसाठी शैक्षणिक पात्रता 8वी पास आहे. त्याचबरोबर स्कूल इन्स्टिट्यूशन बरोबर जी मेल कॅन्डिडेट्स आहेत ते आवश्यक आहेत असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने जी विविध पदे आहेत ती भरली जाणार आहेत. एक्झामिनेशन प्रोसेस पाहू शकता. इंग्लिश स्टेनोग्राफरसाठी पेपर 1 असणार आहे जनरल इंग्लिशचा 100 मार्कांचा. त्याच्यामध्ये जी डिटेलमध्ये माहिती आहे अधिकृत पेपरबद्दलची ती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर लोअर डिव्हिजन क्लर्क स्टेज 1 याच्यामध्ये पाहू शकता देन रिटन एक्झामिनेशन विल कॅरी 100 मार्क्स हॅविंग 100 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क each comprising of the multiple choice objective type questions in English, general knowledge, current affairs and simple arithmetic. 1 mark shall be deducted for each wrong answer. याच्यानुसार असणार आहे प्रोसेस सर्व्हर याच्यासाठीची जी एक्झामिनेशन प्रोसेस आहे, परीक्षा प्रोसेस आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्रुप डी बद्दलची सुद्धा चेक केली जाऊ शकते. नाईट गार्ड ग्रुप डीसाठी सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. ॲप्लिकेशन फी पाहू शकता. इंग्लिश स्टेनोग्राफर ग्रुप बीसाठी ग्रेड 3साठी 800 रुपये आहे. SC/ST साठी 600 रुपये आणि PWDसाठी 320 रुपये फी आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क ग्रुप सीसाठी 700, त्याचबरोबर SC/ST साठी 500 आणि PWDसाठी 280 रुपये फी आहे. त्याचबरोबर प्रोसेस सर्व्हरसाठी 700 रुपये OBC, SC/ST साठी 500 आणि PWDसाठी 280. यानंतर ग्रुप डीसाठी पाहू शकता पिऊन नाईट गार्ड कर्मबंधू फरशसाठी 400 रुपये, SC/ST साठी 400 आणि PWDसाठी 160 रुपये फी आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने जी अधिकृत जी वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. अधिकृत जी वेबसाईटची लिंक आहे देण्यात आलेली आहे. इथून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ॲप्लिकेशनसाठीची ती पूर्ण करायची आहे आणि त्याद्वारे अप्लाय केले जाऊ शकता ऑनलाईन पद्धतीने. इथे पाहू शकता
नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे साईनअप प्रोसेस करून. आणि साईनअप प्रोसेस पूर्ण केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन जे आहे तुमचं जे पद आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते सिलेक्शन करायचं आहे आणि त्या पद्धतीने जो अर्ज आहे तो अर्ज फिल आउट करायचा आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे डिस्ट्रिक्ट हायकोर्टसाठीची या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.